नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सुमित्रा रडत सारंगला म्हणत असते की हे बघ, अरे ऐश्वर्या कोणत्या चालीची मुलगी आहे आणि ती आपल्या घराला फसवते. हे सगळं आम्हाला माहिती होते, परंतु तू आता तिच्यावर इतका विश्वास ठेवला होता की आमचं काही ऐकायला तू तयारच नव्हता. सत्य कितीही कटू असलं तर ते शेवटी सत्य असतं. हे बघ, अरे जिने आत्तापर्यंत आपल्या घरावर जी काही संकट आली तर त्या संकटाच्या मागे ह्या ऐश्वर्याचा हात होता आणि तिच्या डॅडांचा सुद्धा हात होता. दोघे मिळून आपल्या घरावर अगदी संकट आणण्याचा प्रयत्न करून आपल्या घराला अगदी बरखास्त करण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे हे बघ सारंग, आता तर तुला त्यांचं खरं रूप कळलं ना. तेव्हा आता हा लगेच सारंग जो काही आहे तो ही सर्व नाटक करत असतो. तेव्हा अगदी रडक्या आवाजात तो म्हणतो की हो आई, आता खरंच माझा तुमच्यावर विश्वास बसला. हो आई, मी तिच्यावर नाही विश्वास ठेवणार. तर सुमित्रा म्हणते की हो, मी तुला जे सांगते ना सारंग, यापुढे तू तिच्यावर विश्वास ठेवू नकोस. सर्वांना असं वाटतं की नक्की सारंग आता पूर्णपणे बदललेला आहे, म्हणून सर्वांच्या जीवात जीव येतो. तेव्हा सुमित्रा आपल्या हाताने आपल्या अगदी ह्या सारंगचे डोळे पुसते. तेव्हा आता तो सुमित्राच्या डोक्यावर अगदी डोकं ठेवतो आणि रडत असतो. तेव्हा सुमित्रा म्हणते की सारंग, अरे आता तरी तू कुठे अगदी शहाण्यासारखा वागलास. तेव्हा सारंग आता सुमित्राच्या डोक्यावर जेव्हा मांडी ठेवतो तेव्हा मात्र तो स्वतःशी हसतो. कारण जेव्हा ऐश्वर्या आणि त्याचा जो काही प्लॅन झालेला असतो, ऐश्वर्याने बरोबर त्याला आता आपल्या ताब्यामध्ये परत ओढलेलं असतं की सारंग, तुम्ही माझी साथ देताल ना. तेव्हा सारंगने ऐश्वर्याच्या हातामध्ये हात दिलेला असतो. कारण ऐश्वर्याने सांगितलेलं असतं की यात फक्त माझ्या डॅडाने हे सर्व केलं, मला माहिती नव्हतं, माझा यात काही संबंध नाही. तेव्हा आता या घरात राहण्यासाठी प्लीज तुम्ही माझी साथ द्या. आणि जे आता ऐश्वर्याने सांगितलेले आहे अगदी तसेच सारंग आता सेम हा जो काही प्लॅन आहे तर तो आपल्या घरच्यांशी परत खेळतो. परत आपल्या घरच्यांच्या प्रेमाशी, भावनांशी तो खेळतो. त्यांच्या ठरलेल्या प्लॅनप्रमाणे आता लगेच ऐश्वर्या सारंगला म्हणते की ठरल्या प्लॅनप्रमाणे तुम्ही मला घराच्या बाहेर काढा. तेव्हा सारंग लगेच पूर्ण तयारीने आता ऐश्वर्याला घराच्या बाहेर ऐश्वर्याच्या सांगण्यानुसार काढायला निघतो. तेव्हा आता सारंग स्वतःशी हसत असतो. तर आता घरच्यांना असं वाटतं की खरंच सारंग भाऊजी खूप बदलले, म्हणून जानकी, अवंतिका यांना खूप आनंद होतो. जानकी तर ऋषिकेशला मिठीसुद्धा मारते. तेव्हा सुमित्रा म्हणते की सारंग, आता तरी तुझ्या सर्व लक्षात आले ना, त्यामुळे तू आता यापुढे त्या ऐश्वर्यापासून कायम सावध राहत जा. सारंग म्हणतो की हो आई. स्वतःशी इतका हसत असतो. खरंच नालायक हा सारंग अगदी ऐश्वर्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालत असतो आणि स्वतःच्या एक अगदी जन्म देणाऱ्या आईला सुद्धा तो फसवतो. त्यानंतर ऐश्वर्या इकडे कावेरीच्या म्हणजे तिच्या माहेरी निघून येते आणि तेथे आल्यानंतर टेबलवर दणक्याने एक वस्तू फेकून देते. तेव्हा कावेरी खूप घाबरते. कावेरी म्हणते की काय गं ऐशू, काय झालं, आपल्या डॅडांना सोडलं नाही का पोलिसांनी. तेव्हा आता ऐश्वर्या रागतच नाही म्हणते आणि सारंगने सुद्धा मला त्या घरातून अगदी घराच्या बाहेर काढलं हे सुद्धा सांगते. कावेरी विचारते की का गं, त्यांनी का असे केले. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की कारण त्यांना हे कळले की डॅडांच्या जे काही कृत्य त्यांनी केलं, नानांना किडनॅप करण्यामागे डॅडांचा सुद्धा आणि माझा सुद्धा हात होता, म्हणून त्या लोकांनी मला सुद्धा घराच्या बाहेर काढले. तेव्हा आता हे ऐकून कावेरी म्हणते की अगं हे जर कारण असेल ना तर सारंगरावांनी एकदम तुझ्यासोबत केलं. अगं तू तर एक नालायक बाई आहेस, हाताने आपल्या संसाराची राख रांगोळी तू करून घेतलीस. इतकं मोठं घर, इतकी चांगली माणसं तुला मिळाली होती. अगं हे जे काही झाले ना ते तुमच्या दोघांमुळे, जेव्हा तू बाप लेकीमुळे झाले आणि हे सर्व करून तुम्हाला काय मिळाले ग ऐश्वर्या. अगं कशालाही नसले उद्योग तू करत राहिली आपल्या डॅडाचं ऐकून. अगं हे गोष्ट लक्षात ठेव, आपण जर वाईट केलं तर आपल्या वाईटाला सुद्धा वाईटच येते. आणि हे बघ ना, अगं ज्या डॅडाने तुला पाठिंबा दिला होता तर ते तुझे डॅडा तुरुंगात बसले आणि आज हे जे काही झाले ना ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. तेव्हा आता ऐश्वर्या सुद्धा खूप भडकते. ऐश्वर्या आईला म्हणते की गप्प बस, मला कशाला शिकवतेस, स्वतःला 2 पैशाची अक्कल नाही आणि मला शिकवणी देतेस. अगं काय कळतंस ग तुला, काय कळते. अगं दिवसभर 4 भिंतींच्या आतमध्ये घरात असते. आत्तापर्यंत तू तर काय केलं माझ्यासाठी, तू तर त्या जानकीची साथ देत आली. तेव्हा कावेरी आता ऐश्वर्याला घाबरत नाही.
कावेरी म्हणते की हो, आतापर्यंत मी साथ देत आले. अगं ती जानकी खरी आहे, तिने आतापर्यंत आपल्या स्वतःच्या घरासाठी प्रामाणिक वागत आली. परंतु तू तर काय केलंस ग? अगं त्या घरातील तू चांगली सून कधी झालीच नाही, परंतु त्या घराला सुद्धा तू आपलं कधी मानलंच नाही. परंतु ती जानकी मात्र घरातील माणसासाठी आणि घरासाठी जीव ओवाळून टाकत होती. आणि तू तर काय केलं? तू तर घरची भेदी ठरली. तर ऐश्वर्या म्हणते की काय घरची भेदी? कावेरी म्हणते की हो, घरची भेदी. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की काय ग, तुला घरची भेदी कशाला म्हणतात हे माहिती आहे का? माझ्या डॅडांनी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून माझ्यासाठी सगळं काही केलं आणि तू मात्र माझ्यासाठी काय केलंस ग? असं आता कावेरीला ती जाब विचारते. अगं तू तर आई आहेस ना माझी, तर तू काय करत आली माझ्यासाठी? तू तर जानकीची कायम साथ देत आली. अगं या घरचं मीठ खाऊन तू तर या घराला फसवत आली आणि या घरची भेदी तर तूच आहे. जानकी जेव्हा वेश बदलून या घरात आली होती तेव्हा तू का डॅडांना सांगितले नसेल? जर तू सांगितले असते तर आज मात्र माझे डॅडा हे जेलमध्ये नसते तर घरी असते. परंतु तू तसे केले नाही. तू डॅडांना जानकीबद्दल काही सांगितले नाही. तू जर त्यावेळेस सांगितले असतं की ती ऐश्वर्या नाही जानकी आहेस, परंतु तू तर जानकीची मदत केलीस आणि तुझ्यामुळे आज माझे डॅडा जेलमध्ये आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, इथून पुढे जर त्या जानकीची तू साथ दिलीस, मी तुला सोडणार तर नाही, परंतु काय करू शकेल याची कल्पना तर तुला असेल. असे बोलून ऐश्वर्या आपल्या रूममध्ये निघून जाते. कावेरी तिला समजावण्याचा प्रयत्न करते, परंतु आता थोडंसं सुद्धा ती आपल्या आईचं ऐकून घेत नाही. तेव्हा आता कावेरीला खूप वाईट वाटतं. कावेरी रडत असते. त्यानंतर आता इकडे रणदिव्यांच्या घरी दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण एकत्र डायनिंग टेबलवर बसलेले असतात. तर जानकी म्हणते की चला, आज छान अशी वेलची घालून मी सगळ्यांसाठी मस्त चहा बनवला आणि सगळ्यांना ती चहा देते. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या या घरातून गेली म्हणून या घरातील वातावरण एकदम आनंदीमय असतं. सर्वांचे चेहरे अगदी खुललेले असतात आणि एक छान आनंदाच्या जानकीचा हातचा सर्वजण एकत्र चहा घेतात. तेव्हा मात्र नाना म्हणतात की जानकी, अगं चहाची चव मात्र काहीतरी नेहमी सारखीच आहे, परंतु स्वाद मात्र काहीतरी वेगळा आहे. तर सुमित्रा म्हणते की हो, अहो लागणारच. अहो या घरामध्ये जी काही मिठाचा खडा टाकत होती आणि या घरातील सगळं काही अगदी दूषित करत होती, खारट करत होती, तिला सारंगने आता या घराच्या बाहेर काढून टाकलं. त्यामुळे सगळं काही न्यारच लागणार. तेव्हा आता नाना खुशून म्हणतात की म्हणून तर आज मला घरामध्ये बसून इतका आनंद होतोय. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आणि तो सयाजी सुद्धा तुरुंगामध्ये गेला. त्यामुळे आज मात्र खरंच घरामध्ये खूप प्रसन्न वाटतं. माझं मन सुद्धा सगळं कसं सुरळीत झालं आणि आता तर त्या सयाजीवर केस सुद्धा सुरू झाली. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की तो सुटणार नाही, याची मी पुरेपूर काळजी घेईल. यावेळेस कितीही मोठा वकील जरी आणला ना तरी सुद्धा मी त्याला नाही सुटून देणार. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की मला तर असं वाटतं, माझी अशी इच्छा आहे की त्या सयाजीला अगदी कडक अशी शिक्षा व्हायला हवी आणि त्यासाठी जे काही पुरावे अगदी आणखीन लागतील तर ते सगळे आपण एकत्र येऊन गोळा करूयात आणि सयाजीच्या विरोधात अगदी जे पुरावे नाहीत ते देऊयात. अगदी कठोरातली कठोर त्याला शिक्षा व्हायला हवी. आणि आता त्या संपतला आपण जे काही शोधायचं काम आहे तर ते मी करेल. त्या संपतला मी शोधून काढेल. एकदा की आपल्याला तो संपत सापडला म्हणजे आपली केस आणखी स्ट्रॉंग होईल आणि तो सयाजीरावांचा माणूस आहे हे म्हटल्यानंतर आपली साक्ष सुद्धा तर ग्राह्य धरली जाईल. तेव्हा आता सुमित्रा ऋषिकेश आणि सौमित्र यांना म्हणते की तुम्ही जे काही करताल ना ते अगदी जपून करा, काही त्रास व्हायला नको, काळजी वाटते. तेव्हा नाना सुमित्राला समजावतात की सुमित्रा, अगं कशाला काळजी करते, सगळं काही व्यवस्थित होईल. अगं आता ह्या घरातील बॅद निघून गेलेली आहे. सारंगने स्वतः तिला या घराच्या बाहेर काढले. सारंगच्या सुद्धा लक्षात आले की ती बॅद कशी आहे आणि आता सारंग सुद्धा बदलला, त्यामुळे कशाला तू इतकं टेन्शन घेतेस. तेव्हा आता नाना खुशून म्हणतात की अगं जानकी खरं तर तिच्या या घरातून कायमची निघून गेली, त्यामुळे तिच्या जाण्याचा उत्सव आपण साजरा करायला पाहिजे. त्यामुळे हे बघ, तू देवासाठी एक छान असा नैवेद्य गोड काहीतरी तयार कर, देवाला ठेव, कारण त्या सारंगचे डोळे मात्र आपल्या देवानेच उघडलेले आहेत. तेव्हा आता आजी म्हणते की डोळे तर उघडले, मग तो खाली का आला नाही, तो जागा तर झालेला आहे ना, आपण सगळेजण इकडे बसलोय आणि तो एकटा वरती काय करतोय. म्हणून आजी लगेच जानकीला म्हणते की जानकी जा, त्याला खाली घेऊन ये, कालपासून माझ्या गुंडूने काही खाल्लेले नाही. आजीला शेवटी सारंगचीच काळजी लागते. जानकी जायला निघते, परंतु सुमित्रा जानकीला थांबवते आणि सुमित्रा लगेच आजीला म्हणते की हे बघ आई, जे काही झाले तर त्याबद्दल सारंगला सुद्धा खूप वाईट वाटलेले आहे. त्याला थोड्या वेळ एकट्यालाच राहून दे आणि तो जर खाली आला तर त्याला प्रश्न विचारून तू अगदी भंडावून सोडू नकोस, जेणेकरून त्याला आणखीन टेन्शन येईल, म्हणून असं तू काही करू नकोस. तेव्हा आता अवंतिका म्हणते की मला तर असं वाटतं की आपण सारंग भाऊजींशी बोलायला हवं.
उगाच त्यांना एकटं एकटं वाटायला नकोय। तुम्हाला माहिती आहे ना मागच्या वेळेस काय झालं होतं। तेव्हा जानकी म्हणते की हो अवंतिका एकदम बरोबर बोलते, मी नंतर एकट्यामध्ये सारंग भाऊजींशी नक्की बोलेल, ते मला नक्की जे काही मनात आहे ते शेअर करतीलच। तेव्हा मात्र आता ऋषिकेश म्हणतो की चल मला काम आहेत मी निघतो, आणि सौमित्र म्हणतो की हो मला सुद्धा कोर्टामध्ये खूप कामं आहेत मी सुद्धा निघतो। म्हणून सौमित्र आणि ऋषिकेश निघून जातात। तेव्हा आता सर्वजण आतमध्ये जातात तर जानकी एकटी आता डायनिंग टेबलवर सर्व काही आवरण्याची तयारी करत असते, परंतु जानकीचं मन स्वतःला सांगत असतं की किती काही झाले तरी माझ्या मनाला पूर्ण माहिती आहे की ऐश्वर्या शांत बसणारी नाही, नक्की काही ना काही कटकारस्थान ती शेवटी करतच राहणार। या घरात येण्यासाठी ती काही ना काही प्रयत्न करत राहणार, नक्की सारंग भाऊजींना सुद्धा फसवण्याचा प्रयत्न करेल, परंतु यावेळेस मात्र सारंग भाऊजींनी तिच्यावर विश्वास ठेवायला नकोय। मात्र आता सारंग लगेच इकडे रूममधून ऐश्वर्याला फोन करतो आणि आता ऐश्वर्या म्हणते की हो सारंग बोला ना काय झाले। तेव्हा सारंग घाईने तिला विचारतो की ऐश्वर्या कशा आहात तुम्ही, बऱ्या आहात ना। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो सारंग मी तर ठीक आहे, परंतु तिकडे वातावरण कसे आहे, म्हणजे मला घराच्या बाहेर काढल्यानंतर फायनली घरातून बाहेर काढल्यानंतर ते लोक तर अगदी खुश असतील आणि त्याचा आनंद सुद्धा साजरा करत असतील, कारण मी घरात नसले तर सर्वांना अगदी मस्त छान वाटत असतं। तेव्हा आता लगेच सारंग इतका आनंदी खुश होऊन सांगत असतो की ऐश्वर्या अहो काय सांगतात, म्हणजे सगळं खुश आहे, इतके सर्वजण आनंदी आहेत ना, मी तुम्हाला घराच्या बाहेर काढले आणि जो आपण प्लॅन केला होता त्या नाटकावर इतका सगळ्यांचा विश्वास बसलेला आहे ना, कोणीच माझ्यावर अगदी अविश्वास ठेवायला तयार नाही, कारण सर्वांना असं वाटतं की सारंग बदललेत, सारंग भाऊजी बदलले आणि या घरामध्ये इतका आनंद झालेला आहे ना, काय सांगू ऐश्वर्या तुम्हाला, म्हणजे आपला जो प्लॅन ठरला होता, तुम्ही जो प्लॅन सांगितला तो प्लॅन सक्सेसफुल झाला। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो सारंग मला माहिती आहे, अहो तुम्ही किती जोरजोरात माझ्यावर ओरडत होता आणि किती छान तुम्ही अगदी प्लॅन व्यवस्थित केला, नाटक सुद्धा व्यवस्थित केले, अगदी खरोखर तुम्ही मला घराच्या बाहेर काढले आणि माझ्या हाताला धरून सुद्धा माझ्यावर जसे ओरडत होते अगदी ते जे काही आहे ते सर्व खरं वाटत होतं, आणि तुम्ही माझ्या हाताला इतकं धरून ओढलं की खरंच माझ्या हाताला अजूनपर्यंत लागलेले आहे आणि ते इतकं दुखतंय सुद्धा अजूनपर्यंत। तेव्हा सारंग म्हणतो की अरे बापरे खरंच ऐश्वर्या सॉरी बरं का हो, आणि खरंच हे सर्व करताना मला सुद्धा खूप वाईट वाटत होतं, परंतु काय करणार, माझ्यावर विश्वास बसायला पाहिजे होता ह्या घरातील लोकांचा, त्यामुळे जरा माझ्याकडून जास्तच झाले बरं का ऐश्वर्या, मला माफ करा, मला असं वागायचं नको होतं, परंतु आपल्या प्लॅनसाठी मला हे सर्व करावे लागले। ऐश्वर्या म्हणते की नाही बरं का सारंग, अहो तुम्ही जे काही करत होता तर एका पॉईंटला मला असं वाटलं की खरंच तुम्ही मला घराच्या बाहेर हाताला धरून काढले, सर्वांसमोर माझा अपमान केला आणि खरंच तुम्ही मला घराच्या बाहेर काढलं असं वाटत होतं। तेव्हा आता सारंग म्हणतो की नाही हो ऐश्वर्या माझ्यावर विश्वास ठेवा, माझ्याकडून कधीही असं काही होणार नाही, कधीही मी तुम्हाला असं घराच्या बाहेर काढणार नाही, असं पाप उभ्या आयुष्यात कधी माझ्याकडून नाही होणार हो, माझ्यावर विश्वास ठेवा, आपल्या प्लॅनसाठी हे सर्व नाटक मी करत आलो आणि हे बघा माझ्यावर विश्वास ठेवा, लवकरच तुम्ही या घरात परत येताल। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो मी तर परत त्या घरात येणारच आहे आणि ते पण लवकरच, पण त्यासाठी आपल्याला आता आपल्या पुढचा प्लॅनचा भाग काय असेल, आपल्याला पुढची चाल काय खेळायची आहे हे तुमच्या लक्षात तर आले असेल ना। सारंग तर लगेच खुश होऊन म्हणतो की ऐश्वर्या अहो तुम्ही काही काळजी करू नका, पुढे काय करायचं आहे, पुढचा जो काही प्लॅन आहे तो पुरेपूर माझ्या लक्षात आहे, तुम्ही अगदी निश्चिंत राहा, काही टेन्शन घेऊ नका। तेव्हा आता ते ऐकून ऐश्वर्या खुश होते आणि म्हणते की खरंच गुड। तेव्हा आता ऐश्वर्या सांगायला सुरुवात करते की हे बघा आपल्याला यापुढे, आणि तेवढ्याच सुमित्रा सारंगला आवाज देते की सारंग। तेव्हा लगेच सारंग ऐश्वर्याला म्हणतो की ऐश्वर्या अहो आई आली, मी तुम्हाला नंतर फोन करतो, आत्ता फोन ठेवतो, म्हणून घाईने आता सारंग लगेच फोन करून ठेवून देतो। तेव्हा आता सारंग लगेच अगदी नाराज होऊन बसतो, म्हणजे त्याला खूप टेन्शन आहे आणि जे काही झाले त्यामुळे त्याला खूप असं वाईट वाटतं, त्यामुळे तो लगेच अगदी तसेच नाटक करून बेडवर बसतो। तेव्हा लगेच आता सुमित्रा येते, सुमित्रा म्हणते की सारंग अरे काय रे, आम्ही सगळेजण एकत्र सगळ्यांनी चहा घेतला, तू तर खाली आलाच नाही आणि येथे एकटा बसून कसला विचार करतोयस, अरे तू जर असा कायम एकटा रूममध्ये बसून राहिला तर तुला आणखीन टेन्शन येत जाईल, त्यामुळे तू सगळ्यांच्या सोबत खाली येत जा। सारंग अगदी काहीच त्याला ऐकू येत नाही असे तो दाखवतो आणि खूप डिस्टर्बमध्ये आहे असे तो सुमित्रासमोर नाटक करतो। सुमित्रा म्हणते की उठवर बाळा चल नाश्ता करायला चल। तेव्हा आता सारंग मुद्दा म्हणतो की नाही आई
मला नाश्ता सुद्धा नकोय. आई खरंच मला खूप चुकीचं वाटतं. आजपर्यंत मी घरातील सगळ्यांशी खूप चुकीचं वागलो, त्यामुळे मला एक अपराधी असल्यासारखं वाटतं आणि सर्वांच्या समोर माझं येण्यासाठी मन होत नाही. हल्ली मला आता खालीच येऊ नये असं वाटतं की सर्वांच्या समोर मी कसं येणार. ज्या काही माझ्याकडून चुका झाल्या तर त्या कशा मी सुधारू. आता असे नाटक तो अगदी व्यवस्थित सुमित्रासमोर करायला सुरुवात करतो. सुमित्राला असं वाटलं पाहिजे की सारंग खरंच खूप बदलला बरं का. तेव्हा आता सारंग सुमित्रासमोर हात जोडतो. आई अगं आपले नाना आहेत ना, तर ते देव माणूस आहेत, देव माणूस. मी तर खरंच की त्यांच्याशी सुद्धा किती चुकीचं वागलो. माझे नाना तर माझ्यासाठी गुरु आहेत. त्यांनी खूप काही गोष्टी मला आत्तापर्यंत शिकवल्या लहानपणापासून. तरी सुद्धा मी त्यांच्याशी इतकं खोटं वागलो, चुकीचं वागलो. खरंच त्याचा मला खूप पश्चाताप होतोय. मी सौमित्रा आणि ऋषिकेश दादा यांना सुद्धा नको नको ते बोललो. चुकीचं जे काही आहे तर ते समजून त्यांचे वाटेल तसे अपमान मी केले. आणि एवढंच नाही, जानकी वहिनीवर सुद्धा मी किती घाणेरडे आरोप केले. तिला सुद्धा वाटेल तसं अपमान करून मी बोललो. सगळं होऊन सुद्धा माझ्या वहिनीने काय केलं, माझ्या वहिनीने फक्त माझ्यावर माया केली ग. आता रडत आता डोळ्यात पाणी आणतो आणि सुमित्रासमोर हे सर्व नाटक करत तो बोलत असतो. आणि सुमित्राचे डोळे खरंच भरून येतात. तिला सारंगची अवस्था बघवत नाही. तेव्हा आता सारंग रडतच सुमित्राचे हात धरतो की आई तू सुद्धा किती प्रेम करतेस ग माझ्यावर. पण मी मात्र काय केलं, मी तर सगळ्यांना मनस्ताप देत आलो. त्यामुळे आई मी खाली आता नाही येऊ शकत. मी एक खूप घाणेरडा माणूस आहे ग आई. त्यासाठी तू सुद्धा मला खाली येण्यासाठी आग्रह करू नकोस. मी सर्वांच्या समोर येण्याच्या लायकीचा माणूस नाही. त्यामुळे मला तर असं वाटतं की आई तू माझ्याशी बोलूच नको. आई तू जा बरं इथून. मला एकट्याला इथे रूम मध्ये राहून दे. तू जा इथून. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की सारंग अरे प्लीज असं बोलू नकोस, शांत हो. आणि आता डोळ्यातून अजिबात असं पाणी काढू नकोस. त्या ऐश्वर्याला विसरून जायचं. आणि तुला तुझी चूक कळली, त्या ऐश्वर्याला मात्र तुला तुझी चूक कळली, तुला पश्चाताप झाला, हेच आमच्यासाठी पुष्कळ आहे रे. त्यामुळे आता मात्र त्या ऐश्वर्याला सगळं काही विसरून तू पुढे जायचं, कामाला सुरुवात करायची, नव्याने तुझ्या आयुष्याला तू सुरुवात कर आणि तरच तू मात्र त्या ऐश्वर्याला विसरू शकतो. तेव्हा आता सारंग म्हणतो की आई त्यांना तर मला विसरायचंच आहे. त्यांचं नाव सुद्धा माझ्यासमोर काढू नकोस. आई बघ ना, अगं काल जेव्हा मी त्यांना घराच्या बाहेर काढत होतो तेव्हा सुद्धा त्या नाटकच करत होत्या आणि मला काहीच माहिती नाही, माझ्यावर विश्वास ठेवा, मी काही केलेले नाही असेच त्या म्हणत होत्या. इतकं सगळं काही करून सुद्धा त्या असं कसं करू शकतात. आई हे बघ, माझा त्या ऐश्वर्यावर काडीचा सुद्धा विश्वास नाही. मग आई तुला काय वाटतं बरं, त्यांचा ऐश्वर्याचा यात काही दोष असेल किंवा नसेल. तेव्हा आता सुमित्रा विचारात पडते. तेव्हा आता लगेच सुमित्राला राग येतो. सुमित्रा म्हणते की सारंग हे बघ, मी तुला अगोदर सांगितले की तिला विसरून जा, या घरामध्ये तिचं नाव सुद्धा घेऊ नकोस आणि तिच्यामुळे या घराचं किती नुकसान झालेलं आहे हे तर तुला माहितीच आहे. तेव्हा आता सारंग हो हो करत असतो. आणि काल सुद्धा सारंग मी तुला खरं सांगते की ती खोटं बोलत होती. दोष सगळा तिचाच आहे. या सर्वांमध्ये तिचा सुद्धा हात आहे. ती खोटं बोलते. तिचा दोष नाही तर तिने पुरावा आणून देवा. आपण कसा तिच्यावर विश्वास ठेवणार आता. तेव्हा आता सारंग म्हणतो की हो ना आई, तू एकदम बरोबर बोलते. आपण त्यांच्यावर का विश्वास ठेवायचा काही पुरावा नसताना. आणि हे बघ, जर ऐश्वर्याने त्या निर्दोष असल्याचा पुरावा दिला तर तू पुन्हा ऐश्वर्याला घरात घेशील का. तेव्हा आता सारंगचे हे बोलणं ऐकून सुमित्राला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता सारंग म्हणतो की अगं आई तू असं का करतेस. त्या कितीही काही झालं तरी ती माझी बायको आहे आणि जर त्यांचा काही दोष असेल तर या घरामध्ये त्यांचा काही राहण्याचा संबंध नाही म्हणून. आणि समजा हे बघ, त्यांचा जर काही दोष नसेल तर तू त्यांना पुन्हा या घरात घेशील का. तेव्हा आता सारंगचे हे बोलणं ऐकून सुमित्राला टेन्शन येते. सुमित्रा आता अगदी अडखळतच उत्तर देते की बघू, त्यावेळी काय करायचं ते नंतर बघू. जर तिच्याकडे पुरावा असेल तर त्यावेळेस मी बघून घेईल की आणि घेईल मी तिला परत घरामध्ये. परंतु माझी पूर्ण खात्री आहे की त्या ढोंगी ऐश्वर्याकडे कोणताही पुरावा नसणारच. तेव्हा आता सारंग लगेच परत म्हणतो की हो नसेलच. आई तुझे एकदम बरोबर बोलते. आणि हे बघ आई, मला काय वाटतं या विषयावर आपण नकोच बोलायला. तू आलीच आहे ना वर मला बोलवण्यासाठी, चल मी येतो खाली, थोडंसं आवडतो आणि येतो खाली. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की बाळा हे बघ, अरे तू खूप भाबडा आहेस, परंतु समोरचं जग अरे तसं नसतं. म्हणून मी तुला त्या ऐश्वर्याला विसरण्यासाठी सांगते. ती ऐश्वर्या तशी नाही, ती खूप लबाड आणि ढोंगी एक बाई आहेस. त्यामुळे तू तिच्या जे काही विचार आहे त्याच्यातून स्वतःला सावर आणि खाली ये, मी तुझी वाट बघते खाली. असे बोलून आता सुमित्रा बाहेर निघून जाते. तेव्हा सारंगला तर आता आनंद व्हायला सुरुवात होते. त्याचा चेहरा लगेच खुलतो. एक भामटा चेहरा आहे तर तो चेहरा त्याचा आता बाहेर येतो. ऐश्वर्याच्या तालावर नाचणारा हा सारंग स्वतःच्या जो काही प्लॅन आहे त्यावर हसत असतो. त्यानंतर आता विक्रांत शर्वरी हे आता जे काही टेस्ट करायचे आहे तर ते नवीन टेस्ट करायला निघतात.
ऐकतात तो शर्वरीला चल असं म्हणतो। तेवढ्यात आता मालती काकू बाहेर येतात, विक्रांतला थांबवतात आवाज देऊन। तर विक्रांत थांबतो तर मालती काकू बाहेर येतात। तेव्हा आता मालती जो देवी आईचा अंगारा घेऊन येते तर तो विक्रांतला लावायला घेते। विक्रांत विचारतो की हा सर्व काय आहे। तेव्हा आता मालती म्हणते की देवी आईचा अंगारा, तुम्ही दोघे आज टेस्ट करायला जाणार आहात म्हणून सकाळी देवी आईच्या देवळात गेले होते, तेथील हा अंगारा आहे म्हणून ती विक्रांतला तो अंगारा लावते आणि शर्वरी तेथे जवळच उभी असते। तर मालती तिला विचारते की काय ग, तुला हा अंगारा लावू की नको, म्हणजे तुझा विश्वास नाही म्हणून विचारते, लावू का तुला हा अंगारा। तेव्हा शर्वरी काही न बोलता आपल्या हाताने तो अंगारा आपल्या कपाळी लावते। तेव्हा आता विक्रांत म्हणतो की चल आता आम्ही निघतो। तेव्हा मालती म्हणते की हो, आनंदाची बातमी घेऊनच घरी या आणि माझा पूर्ण विश्वास आहे की विक्रांत, अरे तुझे रिपोर्ट्स नॉर्मलच येतील, त्यामुळे आता हिचे रिपोर्ट्स काय येतील हे आपण बघूयात असे टोमणा मारत ती शर्वरीकडे बघत म्हणते। शर्वरीला राग येतो। शर्वरी म्हणते की आई हे बघा। तर विक्रांत शर्वरीचा हात धरतो आणि तिला शांत राहायला सांगतो। तेव्हा आता विक्रांत मालतीला म्हणतो की आम्हाला उशीर होतोय, निघतो आम्ही। तेव्हा आता विक्रांत आणि शर्वरी निघून जातात। तेव्हा आता मालतीचा इतकं बडबड करून सुद्धा जीव गुंततो। ती दिवेला हात जोडून प्रार्थना करते, सगळं काही नीट होऊन दे, काही झाले तरी ही पोरं माझीच आहेत, त्यांचे दोघांचे सुद्धा रिपोर्ट्स नॉर्मलच येऊन दे म्हणून ती देवीला हात जोडते। त्यानंतर इकडे जानकी, ऋषिकेश, सौमित्र, अवंतिका एका रूम मध्ये असतात। सौमित्र म्हणत असतो की जानकी बहिणीने सयाजी पाटलाविरुद्ध जो काही तो रेकॉर्डिंग मुळे तो सयाजीराव पूर्णपणे आता त्या केसमध्ये अडकलेला आहे आणि उद्या कोर्टामध्ये पेशी आहे। पण म्हटल्यानंतर आता ऋषिकेश उठतो आणि सौमित्रला विचारतो की पण काय। तेव्हा आता सौमित्र म्हणतो जर आपल्याला ही केस जिंकायची असेल तर यापेक्षा सुद्धा आपल्याकडे काहीतरी भक्कम पुरावा असायला हवा। तेव्हा आता जानकी म्हणते की अहो सौमित्र भाऊजी, तुम्ही असं काय करतात, कारण आपल्याकडे सयाजी पाटलांचे रेकॉर्डिंग आहे आणि त्या रेकॉर्डिंग मध्ये त्यांनी स्वतःचा गुन्हा स्वतःच्या तोंडाने कबूल केला, मग हाच आपल्यासाठी भक्कम पुरावा नाही का। तेव्हा आता सौमित्र म्हणतो की नाही वहिनी, अगं तसं नाही, कारण आज एअर टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलेली आहे, व्हॉइस रेकॉर्डिंग कसं काय, ते तर एआरच्या मदतीने खोटे व्हिडिओज, खोटे फोटो सगळं काही करू शकतात, त्यामुळे फक्त व्हॉइस रेकॉर्डिंगच्या ह्या बेसवर ही केस जिंकणं थोडंसं कठीण आहे। त्यानंतर आता इकडे ऐश्वर्याने सुद्धा तिचा वकील बोलावून घेतलेला असतो आणि वकिलाशी ती बोलत असते की हे असं खरं होईल का, आणि नाहीतर मला उगाच असं कोणत्याही बेसवर माझ्या डोळ्यासमोर हे पूर्णपणे दिसते की डॅडांना वाचवणं आणि या सर्वातून बाहेर काढणं खूप असं कठीण आहे। तेव्हा आता वकील सुद्धा ऐश्वर्याला तेच समजावतात की हे बघा, टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलेली आहे, व्हॉइस रेकॉर्डिंग वगैरे जे काही आहे ते सगळं काही सयाजीरावांना फसवण्यासाठी कोणीतरी मुद्दाम हे सर्व केलं, ही व्हॉइस रेकॉर्डिंग सुद्धा खोटी बनवून घेतली, हे सर्व काही आता आपल्याला दाखवता येऊ शकतं, असा दावा मात्र आपण कोर्टामध्ये करू शकतो। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की अरे देवा, खरंच मी तर का हा विचार केला नसेल, म्हणून ऐश्वर्याचा चेहरा खुलतो। तेव्हा आता वकील म्हणतात की मला असं वाटतं की ही केस मात्र त्या जानकीच्या बाजूने वळू शकते। जानकीने जर सयाजीरावांच्या विरोधात जर कोणी साक्षी देणारा साक्षीदार उभा केला आणि सयाजीरावाविरुद्ध त्याने जर साक्ष दिली तरच मात्र तो म्हणजे पुरावा आहे कोर्टामध्ये ग्राह्य धरला जातो, त्यामुळे आपण जास्तीत जास्त अडचणीत येऊ शकतो। तेव्हा आता ऐश्वर्या विचार करते। ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे, तुम्ही म्हटलात की साक्षीदार असेल तर मग बघूयात जानकीला साक्षीदार सापडतो की काय, त्यासाठी मला एकदा डॅडांना भेटावं लागेल। तेव्हा आता वकील साहेब म्हणतात की हो, मी तशी रितसर परवानगी सुद्धा घेऊन आलेलो आहोत, आपण त्यांना भेटू शकतो। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की वकील साहेब मग कशाला उशीर करायचा, चला निघूयात आपण। तेव्हा आता ते दोघे जेव्हा जायला निघतात तेव्हा लगेच कावेरी म्हणते की ऐश्वर्या मी पण येते, कारण मी त्यांच्यासाठी डबा केलेला आहे, त्यांना डबा देते घरचा। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मॉम तिकडे डबा अलाउड नाही। तेव्हा आता कावेरी म्हणते की अगं मग मी अशीच त्यांना भेटायला येते। तर ऐश्वर्या रागवून म्हणते की मी तुला एकदा सांगितले, आता नको, तू नंतर भेट, आणि मला आता डॅडाशी महत्वाचं बोलायचं आहे, त्यामुळे तू माझ्यासोबत येऊ नको। आता ऐश्वर्या कावेरीचा अपमान करते, कावेरीला वाईट वाटते आणि वकील साहेबांना ऐश्वर्या म्हणते की चला आता निघूयात, आणि रागाने कावेरीकडे बघत ती तेथून निघून जाते। तेव्हा अवंतिका म्हणते की आपल्याला फक्त सयाजीरावांच्या विरोधात बोलणारे साक्षीदार हवे आहेत। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो आपण तर त्या संपतला तर शोधतोयच। तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हो दादा, पण पेशी उद्याच आहे, लवकरात लवकर त्या संपतला आपण ताब्यात घ्यायला हवं, कारण त्याची जवानी सगळ्यात महत्वाची असेल। एकदा की तो संपत सापडला तर तो सयाजीराव कायमचा अडकला असं समज, आणि संपत बरोबर तो सयाजीरावांचा दुसरा माणूस त्याला सुद्धा आपल्याला शोधावं लागेल। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो, मी तर त्या धन्याला शोधतोयच, परंतु यावेळेस मात्र काही झाले तरी तो सयाजी पाटील सुटायला नकोय। तेव्हा आता सगळेजण प्रयत्न करायला सुरुवात करतात। तेव्हा हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये ऐश्वर्या सयाजी पाटलांना जेलमध्ये भेटायला येते आणि सयाजी पाटलाला म्हणत असते की त्या ऋषिकेशने आणि सौमित्रने संपतला जर शोधले तर काय करणार। तेव्हा आता सयाजीराव अगदी कौशल म्हणतो की त्यांना कुठे शोधायचे तिकडे शोधून दे, कुठेही शोधून दे, परंतु संपत त्यांना कुठेही नाही मिळणार। त्यानंतर
आता इकडे सारंग जे काही आता डायनिंग टेबलवर सारंग हा जेवण करत असतो आणि जेवता जेवता आजीला मात्र सांगत असतो, तर जानकी तेथेच असते. तेव्हा तो आजीला म्हणत असतो की हे बघ, मी स्वतः आईला हे सांगितलं आणि तिने सुद्धा ते मान्य केलं की ऐश्वर्याने जर स्वतःला निर्दोष असल्याचा काहीतरी पुरावा दिला तर स्वतः ती ऐश्वर्याला घरात घेणार आहे म्हणून. तेव्हा आता जानकीला तर टेन्शन येते आणि त्यानंतर सुमित्रा किचनमध्ये असते, परंतु जी जोगतून आई असते आपल्या जानकीला वेळोवेळी सावध करणारी आणि तिला हे खोट्याचं जे काही खोटं कोण करतं हे मार्ग दाखवणारी तेथे येते आणि आता ती जानकीला म्हणत असते की हे बघ, पदोपदी घात होईल, सुख म्हणता म्हणता दुःख हातात येईल, मूळ विसरू नका, कुळ बोडून देऊ नका, लहान सारख्या फुलासारख्या मनावर अगदी धूळ येऊन देऊ नका. तेव्हा आता जोगतीन आईचे हे बोलणं ऐकून आता जानकी आणि सुमित्राला मोठा धक्का बसतो. तेव्हा मित्रांनो, पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.